सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल सेवा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली असताना रिचार्ज योजनांच्या कालावधीबाबत ग्राहकांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे. विशेषतः 28 दिवसांच्या रिचार्ज चक्रामुळे वर्षभरात अतिरिक्त खर्च होत असल्याची भावना अनेक ग्राहक व्यक्त करत आहेत. कामकाज, वीज बिल, घर भाडे यांसारख्या सर्व आर्थिक व्यवहारांचा आधार 30 दिवसांच्या महिन्यावर असताना मोबाईल कंपन्यांनी प्रीपेड योजनांसाठी 28 दिवसांचा कालावधी ठेवला आहे. यामुळे ग्राहकांना वर्षभरात 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागतो, असा आरोप केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते 28 दिवसांचा कालावधी हा कंपन्यांसाठी महसूल वाढवण्याचा व्यावसायिक निर्णय असू शकतो. या पद्धतीमुळे वार्षिक स्तरावर कंपन्यांना अधिक उत्पन्न मिळते. मात्र या धोरणात पारदर्शकतेचा अभाव असल्याचे काही ग्राहक संघटनांचे मत आहे. योजनांची माहिती उपलब्ध असली तरी त्यामागील आर्थिक परिणाम सर्वसामान्य ग्राहकांना पूर्णपणे समजत नाहीत, असेही निरीक्षण आहे. दरम्यान अनेक ग्राहकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत नियामक संस्थांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे आहे की विविध कालावधीच्या योजना उपलब्ध असून ग्राहकांना पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. काही कंपन्या 30 दिवसांच्या योजना देतात, मात्र त्या तुलनेने महाग असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. एकूणच 28 दिवसांच्या रिचार्ज चक्रामुळे निर्माण झालेला प्रश्न हा केवळ आर्थिक नसून ग्राहकांच्या हक्कांशी संबंधित आहे. या मुद्द्यावर अधिक पारदर्शक आणि संतुलित धोरणाची गरज व्यक्त होत आहे.